बदलापूर गावात आपण बघत असाल तर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हनुमंताचं सुद्धा मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांचा आता जीर्णोद्धार केला जाणार आहे. सध्याच्या घडीला 1.5 कोटी रुपये असा निधी जो आहे दोन्ही मंदिरांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये. यापुढे सुद्धा आपण बघत असाल तर आणखी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि वैभव या मंदिरांचं वाढावं यासाठी प्रामुख्याने जे प्रयत्न आहेत ते एकंदरीत केले जाणार आहेत. आमदार किसनजी कथोरे यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेअंतर्गत श्री महागणपती देवस्थान आणि हनुमान मंदिर देवस्थान हा जो काही परिसर आहे आजूबाजूचा परिसर आहे सुशोभीकरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि थोडासा मागे बाबा थोडंसं मागे वा प्लीज. हा सर त्या बाजूला दादा थोडस सगळ्यांनी इकडे बघा ना थोडं. हा हा पण दिसणार नाही ना. यानंतर मी विनंती करतो की उपनगराध्यक्षा आपण तर एकंदरीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी गायकवाड यांच्या हस्ते सुद्धा नारळ जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. शुभारंभ जो आहे तो केला जातोय. राजेंद्रजी घोरपडे माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ या ठिकाणी वाढवला जातोय. किरण भोईर आरोग्य सभापती यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवला गेलाय. सभापती रमेश सोळसे आणि गटनेते शरद तेली यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवला जातो. प्रणिता कुलकर्णी ज्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आहेत यांच्या हस्ते सुद्धा हा नारळ वाढवला गेला आहे. दिनेशजी कथोरे यांच्या हस्ते सुद्धा नारळ वाढवला जातोय. खरं तर गणपती बाप्पावर एक वेगळी श्रद्धा. उमेश पवार यांच्या हस्ते सुद्धा नारळ वाढवला जातोय. मला त्या बाजूला जाऊ काय सांगितलं दुसरे नवस तुला सांगितलं नवस घेऊन चला घेऊ ऋतिकेश दे. अरे दे ना भाऊ. अरे हे घ्या ना अजून आहेत. ओके असं दोन्ही मंदिर आहेत. श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे. एक नवं रूप नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीनं काम सुरू होणार आहे आणि काय बदल पाहायला मिळणार आहे. गणपती मंदिर हे पुरातन कालीन आहे आणि पहिल्यापासून
सर्व जनतेच्या त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं नवसाला पावणारा गणपती बदलापूर अशा प्रकारची ख्याती त्या गणरायांची आहे. आणि बरोबरच समोर हनुमान मंदिर आहे. दोन्ही मंदिरं एक चांगल्या प्रकारची व्हावी अशी आमच्या नगराध्यक्ष आणि माझी स्वतःची धारणा होती. आणि योगायोगाने नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे हा शब्द टाकला होता आणि त्याला आज गती मिळून आपण त्याला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करतोय. पुरातन काळासारखं एखादं मंदिर असावं अशा प्रकारचं आपण ती दोन्ही मंदिरं करतोय. केवळ नुसती मंदिरं बाहेरून करत नाही तर आतूनही त्याला वेगळ्या प्रकारचं भाविकांना त्या ठिकाणी श्रद्धेने येऊन बसता यावं अशा प्रकारची ही मंदिरं एक वेगळ्या घडून चांगलं भाविकांसाठी इथं स्थळ तयार करतो. अर्थात पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने खरं म्हणजे बाहेरचं काम पूर्ण त्याच्यामध्ये होऊन जाईल. अपूर्ण आतल्या कामाला अजूनही काही पैसे लागतील. आताच नगराध्यक्षांनी सांगितलं की आम्ही कमी पैसे पडू देणार नाही. त्यामुळे नगराध्यक्ष माझ्या बरोबर असल्यामुळे मला पैशाची काही अडचण नाही. त्यामुळे ते आतलं भाग पण पूर्ण होईल. अर्थात असणारी श्रद्धा आणि जे काही तुमचे अनुभव होते ते तुम्ही सांगितले. प्रत्येकाची श्रद्धा असते आणि हे महत्व अजून मंदिराचं वाढावं यासाठी तर प्रामुख्याने प्रयत्न केले जाणार आहेत. काय सांगा? बदलापूर शहर एक ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्याच्यामुळे एक आगळा वेगळा इतिहास आपल्या बदलापूरला आहे. आणि त्याचबरोबर हे प्राचीनकालीन म्हणायला हरकत नाही. हे जे महागणपती मंदिर आहे, म्हणजे मी लग्न जेव्हा माझं 98 साली लग्न झालं तेव्हापासून मी या मंदिराबद्दल ऐकत आलेली आहे आणि त्यांचे अनुभव सुद्धा मी लोकांकडून ऐकलेले आहेत. आणि त्यानंतर 2012 साली तर मला स्वतःहून ह्या गोष्टीचा अनुभव चांगला आलाय आणि खरंच एक जागृत देवस्थान म्हणून हे महागणपती मंदिर प्रचलित आहे. तर नक्कीच ह्या मंदिराला असं एक आगळं वेगळं रूप मिळावं आणि बदलापूरमध्ये बाहेरून येणारे जे पर्यटन आहेत त्यांनी या बदलापूरमध्ये स्पेशली हे गणपती मंदिर बघण्यासाठी यावं अशी एक माझी धारणा होती. आणि माननीय आमदार किसन कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नाने आपल्या बदलापूर शहराचा चेहरा मोहरा तर बदलतच आहेत. आपण बघितलंच की आपल्या नदीचं स्वरूप किती हळूहळू सुधारत चाललेलं आहे. श्रीवसृष्टी आहे. मग तिथून ह्या ऐतिहासिक वारसा लाभलेला असं आहे जे बदलापूर गाव आहे. ह्याचं तसं दिसायला पण तसं दिसावं ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या प्रकारचं काम चाललेलं आहे. आणि ह्या महागणपती देवस्थान आणि हनुमान मंदिर देवस्थान या दोन्ही देवस्थानांचं एक प्राचीन लूक त्यांना दिलं जाणार आहे. म्हणजे नदीवरून जेव्हा आपण इकडे येणार तेव्हा असं वाटलं पाहिजे की आपण कुठल्या तरी गडावर चाललोय आणि त्या गडावर जाऊन तिथल्या मंदिराचं पण दर्शन घ्यायचंय. तर अशा आगळा वेगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक नागरिकांना वेगळं काहीतरी देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही इथे प्रयत्न करत आहोत. आमदार साहेबांनी तर निधी दिलेलाच आहे. पुढे आणखीन काही निधीची गरज लागली तर आम्ही नक्कीच नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करू एवढं आश्वासन मी आजच्या दिवशी देते. अजून काय सांगाल? म्हणजे नवं एक जीर्णोद्धार पाहायला मिळणार आहे मंदिरात. आपल्या बदलापूरला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि कुठेतरी हे जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्यांचा कुठेतरी एक जीर्णोद्धार असू देत किंवा त्यांचा एक कायापलट करणं हे जे एक संकल्पना ही आपले जे लाडके आमदार आहेत किसनजी कथोरे त्यांच्या मनामध्ये आहे आणि आज कुठेतरी त्याची पूर्तताची सुरुवात आज आम्ही करत आहोत. आणि खरंच बाप्पाचं जे हे मंदिर आहे तर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला या बाप्पाने भरभरून दिलेलं आहे. आणि सर्वांच्याच मनात या भावना आहेत की या दोन्ही मंदिराचं जे एक लुक आहे ते खूप छान आणि ऐतिहासिक असं व्हावं. आपण सर्वांनीच मगाशी ते प्रेझेंटेशन पण बघितलं. अतिशय सुंदर असं ह्याचा कायापलट किंवा ह्याची एक निर्माण इथे होणार आहे. आणि कुठेतरी या बदलापूरला एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा एक त्याचा दर्जा एक वाढणार आहे. आपल्याकडे कोंडेश्वर म्हणतो आपलं शंकर मंदिर आहे कोंडेश्वरला. आपल्या शंकराचं एक मंदिर आपल्या तलावाच्या इथे आहे. ही दोन मंदिरं हे जे ऐतिहासिक मंदिरं आहेत कुठेतरी ह्याचा कायापलट बदलण्याचं किंवा ह्याला एक प्राचीन किंवा एक छान लुक देण्याची गरज आहे. आणि त्याचा कुठेतरी स्वप्नपूर्ती ही आमच्या हातून किंवा आमच्या कारकिर्दीमध्ये होते याबद्दल आम्ही सर्वच स्वतःला खूप भाग्यवंत समजतो. धन्यवाद.
अतुलजी, प्रेझेंटेशन आम्ही पाहिलं सगळ्यांनी, खूप सुंदर असं पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने काम केलं जाणार आहे, कधीपासून सुरू? हे काम सर्वप्रथम मी कटोरे साहेब, घोरपडे मॅडम, मुख्याधिकारी यांचे धन्यवाद व्यक्त करतो की ह्या प्रोजेक्टवरती त्यांनी मला काम करण्यास संधी दिली. आता हा प्रोजेक्ट जवळजवळ गणपती मंदिर हे जवळजवळ 400 वर्ष 17व्या शतकातलं हे मंदिर आहे. अरे वा. तर त्याच्यामध्ये ज्या काही 17व्या शतकातल्या ज्या काही आर्किटेक्चरल फीचर्स वगैरे होते, त्यामुळे जी काही शैली होती त्या पद्धतीने हे सगळं प्रेझेंटेशन आम्ही बनवलं आणि हे सगळं दोन्ही मंदिरांमध्ये या पद्धतीने आपण बसाल्ट स्टोन या पद्धतीने याचं क्लॅडिंग केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीने हे हिस्टॉरिकल लुक त्याला आपण देणार आहोत. आणि त्याच्यानंतर कटोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे टप्पा 2 याच्या अंतर्गत कामं पण आम्ही आता हाती घेतलेली आहेत आणि पुढच्या काही वेळातच आम्ही काही दिवसातच हे आम्ही त्याचंही प्रेझेंटेशन आम्ही सरांना देणार आहोत आणि त्या पद्धतीने हे काम लवकरात लवकर पूर्ण करू. धन्यवाद.